नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 4 एप्रिल 2025 चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज करून सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न पहिला आहे, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत कोणी मांडले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, किरण रिजिजू यांनी मांडले। प्रश्न दुसरा आहे, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून कोणत्या वर्षाच्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1954 सालाची सुधारणा करण्यात येणार आहे। प्रश्न पुढचा आहे नंबर 3, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मध्यरात्री किती वाजता मंजूर झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1:55 मंजूर झाले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून विधेयकाच्या बाजूने किती मते पडली? तर याचं बरोबर आहे ऑप्शन क्रमांक डी, 288 मतं पडली। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून विधेयकांच्या विरोधात किती मते पडली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 232। लक्षात असू द्या, विरोधकाच्या बाजूने 232 मते पडली। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पूनम गुप्ता। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, स्पेस एक्सने खालीलपैकी कोणते मिशन लॉन्च केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फ्रेम 2। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, 12व्या आशिया हॉकी कप 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, पहिला विश्व बॉक्सिंग कप 2025 कोणत्या देशात होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ब्राझील येथे होणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, कोणत्या कालावधीत पहिला विश्व बॉक्सिंग कप 2025 ब्राझीलमध्ये होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 31 मार्च ते 5 एप्रिल। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, 12व्या आशिया हॉकी कप 2025चे आयोजन भारतात कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बिहार। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव कोण बनली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शर्ली बोथवे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, राष्ट्रकुल संघटनेमध्ये किती सदस्य आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 56। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, शर्ली बोथवे राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव बनली असून त्या कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, घाना देशाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, शिशु वाटिका उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ओडिशा। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, नुकताच कोणत्या बँकेचा 90वा स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, RBI। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे कधी साजरे करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 2 एप्रिल। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, 1 एप्रिल दरम्यान आर्मी कमांडर कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नवी दिल्ली येथे। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, नीती NCAER स्टेट इकॉनॉमी फॉरम पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वित्त। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, नीती NCAER स्टेट इकॉनॉमी फॉरम पोर्टलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, निर्मला सीतारामन। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, ट्रेड वॉच रिपोर्टचा 2nd एडिशन कोणी जारी केला आहे?
तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नीती आयोग. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. भारत आणि जपान यांच्यात तिसरी अंतरिक्ष वार्ता कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी टोकियो येथे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. भारत आणि कोणत्या देशांमध्ये टोकियोमध्ये तिसरी अंतरिक्ष वार्ता आयोजित करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जापान. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. विकसित भारत युवा संसद 2025चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. कोणत्या राज्याने 1 ते 4 एप्रिल दरम्यान 4 दिवसीय स्कूल चले अभियान सुरू केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे नंबर 26. महाराज अग्रेसन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिसार. पुढचा प्रश्न आहे नंबर 27. हरियाणा राज्यातील हिसार येथे महाराजा अग्रेसन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 28. कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजीनगर करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तराखंड. मित्रांनो, हे होते 4 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. इथेच थांबूया. धन्यवाद.